पत्रकारांच्या कल्याणासाठी व्हॉइस ऑफ मीडियाची राष्ट्रीय अध्यक्षांच्या पहिल्या बैठकीत विस्ताराचा संकल्प. देशभरातील पत्रकारिता क्षेत्राला मिळणार नवी दिशा. अनिल मस्के पाटील. पत्रकारांच्या सर्वांगीण कल्याणासाठी कार्यरत असलेल्या व्हॉइस ऑफ VOM इंटरनॅशनल फोरमने देशव्यापी विस्ताराचा ठोस संकल्प करत नवे पर्व सुरू केले आहे. नवयुक्त अध्यक्ष अनिल मस्के पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडलेली पहिली महत्त्वपूर्ण बैठक संघटनेच्या इतिहासातील मैलाचा दगड ठरणारी असून या बैठकीत राष्ट्रीय स्तरावर विस्ताराची अधिकृत मुहूर्तमेढ रोवण्यात आली. या बैठकीला संस्थापक तथा आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे आणि आंतरराष्ट्रीय चिटणीस दिव्या भोसले यांची विशेष उपस्थिती लाभली होती. बैठकीत व्हॉइस ऑफ मीडियाने महाराष्ट्रात उभारलेल्या यशस्वी संघटन मॉडेलचा सखोल आढावा घेण्यात आला. पत्रकाराचे संघटन मजबूत करताना त्यांच्या सामाजिक, आर्थिक आणि व्यावसायिक प्रश्नावर ज्या पद्धतीने ठोस काम करण्यात आले त्या धर्तीवर आता देशातील सर्व राज्यांमध्ये हे मॉडेल राबवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रातील अनुभव आणि यश याला राष्ट्रीय व्यावसायिक मिळवून देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. राष्ट्रीय अध्यक्ष अनिल मस्के पाटील यांनी आपल्या भाषणात स्पष्ट नमूद केले की ही बैठक केवळ औपचारिक नसून नव्या युगाची सुरुवात करणारी आहे. देशातील प्रत्येक पत्रकारांना संकटाच्या काळात एक सक्षम आधार मिळावा, त्याला आपल्या हक्कासाठी आवाज उठवता यावा आणि त्यामागे संघटनेचे बळ उभे राहावे हा संघटनेचा मुख्य उद्देश आहे. प्रत्येक राज्यात सक्षम आणि सक्रिय नेतृत्व उभे करून पत्रकारांच्या हक्कासाठी राष्ट्रीय स्तरावर बुलंद आवाज निर्माण करण्याचा संकल्प त्यांनी यावेळी केला. संस्थापक संदीप काळे यांनी संघटनेच्या जागतिक कार्याचा उल्लेख करताना सांगितले की व्हॉइस ऑफ मीडिया आज 78 देशांमध्ये पोहोचली असली तरी भारतीय पत्रकारितेतील तळागाळातील प्रश्न सोडवणे हे संघटनेचे प्रमुख ध्येय आहे. पत्रकार हा समाजाचा आरसा असतो, मात्र त्याला अनेक अडचणीला सामोरे जावे लागते. त्यामुळे संघटनेचे कार्य केवळ विस्तारापुरते मर्यादित न ठेवता पत्रकार आणि त्याच्या कुटुंबांना सुरक्षिततेचे कवच देणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. राष्ट्रीय सरचिटणीस दिव्या भोसले यांनी संघटनेच्या धोरणात्मक आणि प्रशासकीय नियोजनाविषयी माहिती देताना सांगितले की विविध देशातील पत्रकारांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करून भारतातील एक प्रभावी प्रणाली विकसित करण्यात आली आहे. तंत्रज्ञान आणि प्रत्यक्ष संपर्क याचा समन्वय साधत दिल्ली पासून ते देशातील शेवटच्या खेड्यातील पत्रकारापर्यंत पोहोचण्याचा संघटनेचा मानस असून राष्ट्रीय अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण टीम देशभर कार्य करण्यासाठी सज्ज झाली आहे. या बैठकीला देशातील विविध राज्यातील प्रदेशाध्यक्ष, प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. हरियाणातून प्रदेशाध्यक्ष बंशीलाल पंचाल, रणधीर सिंग, रघुवीर सिंग आणि सचिन चांदपूर उपस्थित होते. हिमाचल प्रदेशातून विकास शर्मा, भूषण शर्मा, रशपाल सिंग, शांती गौतम सहभागी झाले. कर्नाटकातून AP रविकुमार आणि वासु उपस्थित होते. केरळमधून जाय वर्गीस एरुमेडा आणि गिनेश सुनील जोसेफ सहभागी झाले. मध्य प्रदेशातून दीपक शर्मा, राजू त्रिपाठी, रानू पांडे आणि दीपक कंकर उपस्थित होते. महाराष्ट्रातून विजय चोरडिया, दिगंबर महाले, नरेंद्र देशमुख आणि अजित कुंकुळो सहभागी झाले. मणिपूर मधून ज्योतिदो सिंग, हजिरी रूम, बाबिना देवी, रेबिना मोईरागेथम, नोना थदम, एलिताबत उपस्थित होते. मेघालयातून किरमेनंग लांग, उरी बाबूलाल डाखर सहभागी झाले. तर नागालँड मधून मॅक्सा शिवेया आणि वे खेजुगुनो चाडी उपस्थित होते. ओडियातून डॉक्टर प्रभात कुमार मिश्रा, कांत कुमार, फरीदा शेख, साहिद हुसैन आणि अक्षय कुमार सराफ सहभागी झाले. पंजाब मधून अंकुश जैन, राजस्थान मधून गोपाल गुप्ता, नारायण सेन, कमल झोटा उपस्थित होते. तामिळनाडू मधून बालाजी AK मुरुगेशन आणि M पांडियाराज उपस्थित झाले. तेलंगणातून सुश्री संगीता उपस्थित होत्या. त्रिपुरा मधून कौशिक अधिकारी, मनी देवनाथ, प्रदीप घोष, अजय पॉल सहभागी झाले. उत्तर प्रदेशातून प्रेम पाठक, उत्तराखंड मधून वेनी राम उनियाल, दिनेश पवार, गुसाई आणि जीवन सिंग उपस्थित होते. पश्चिम बंगाल मधून सुमन गांगुली, रानीता घोषाल, R प्रणीत
चॅटर्जी, अनिरुद्ध पाल सहभागी झाले. जम्मू काश्मीर मधून अजित महाजन आणि अमरिक सिंग उपस्थित होते. पेंदुचेरी मधून एम कार्तिकेयन, आंध्र प्रदेशातून व्ही बालाजी सहभागी झाले. व्हॉइस ऑफ मीडियाने पत्रकारांच्या आयुष्यात केवळ व्यावसायिकच नव्हे तर सामाजिक परिवर्तन घडून आणले आहे. संघटनेमार्फत हजारो पत्रकारांना आरोग्य विम्याचे संरक्षण देण्यात आले असून गंभीर आजारांच्या वेळी तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करण्यात आले आहे. पत्रकारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना, कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षेसाठी विविध उपक्रम, ग्रामीण पत्रकारांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण, पत्रकारावरील हल्ल्याविरोधात कायदेशीर मदत, पॉझिटिव्ह जर्नलिझम या माध्यमातून विधायक पत्रकारितेचा प्रसार. या उपक्रमामुळे संघटनेने वेगवेगळी ओळख निर्मिती केली आहे. या ऐतिहासिक बैठकीमुळे व्हॉइस ऑफ मीडिया राष्ट्रीय कार्याला नवी गती मिळाली असून देशभरातील पत्रकारांना एक सक्षम व्यासपीठ आणि सुरक्षित आधार मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पत्रकारितेतील मूल्य आणि पत्रकारांचे कल्याण याचा समतोल साधत संघटना आता देशभरात परिवर्तनाचे नवे पर्व घडवण्यात सज्ज झाली आहे.